ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेटमधील पुरावे ग्राह्य धरले, खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। ओबीसींनी हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील, एका GR मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्यानं सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। ओबीसी हा भाजपचा DNA असं भाजपचे नेते म्हणतात, मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनंच ठरवावं, मंत्री छगन भुजबळ स्पष्टच बोलले। भुजबळांच्या मनातील शंका दूर करू, GR मुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही, मी भुजबळांना आश्वस्त केलंय, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजानंही पुढाकार घेतलेला, प्रत्येकानं एकमेकांना सहकार्य करावं, भुजबळांच्या नाराजीवरील प्रश्नावरती राधाकृष्ण विखे पाटलांचं भाष्य। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली, आता ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांनी डिवचलं। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच राष्ट्रवादीची भूमिका, सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात काहींचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र आता उत्तर मिळाल्यानं गप्पगार झालेत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। फडणवीस सरकार अडचणीत आणण्यासाठी जरांगेंनी माघार घेऊ नये असं सरकारमधीलच काही घटकांना वाटत होतं, आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडे रोख। शिंदे चांगले नेते आहेत, फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षा बंगल्यावर गेलो असतो, मला फक्त आरक्षण हवं आहे हे 2 वर्षात सिद्ध केलंय, राऊतांच्या आरोपांनंतर जरांगेंचं उत्तर। ओबीसी महासंघाचे नागपूरमधील उपोषण मागे 14 पैकी 12 मागण्या सरकारकडून मान्य, एका महिन्यात GR काढणार, अतुल सावेंची मध्यस्थी फळाला। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन, देवेन भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाची आरती। 2014 पूर्वी काँग्रेसनं जनतेचं मासिक बजेट वाढवलं, आता काँग्रेस सरकार असतं तर 100 रुपयाच्या वस्तू खरेदीवरती 20 ते 25 रुपये कर लावला असता। GST स्लॅबमधील सुधारणांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, अनेक भागात पाणी शिरलं, नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।